रामकृष्ण हरी राम राम. राज्यसभेच्या खासदारांची आज शपथविधी संपला. त्यामध्ये दोघांचेच नाव खूप चर्चेमध्ये आहेत. पहिलं नाव शरद पवारांचं आणि दुसरं ज्योती वाघमारे यांचं. आता ह्या दोघांनीही राज्यसभेची शपथ आज घेतलेली आहे. त्यामध्ये शरद पवारांचं या ठिकाणी नाव घ्यावं असं वाटतं, कारण ते आता 9व्यांदा त्यांनी शपथ घेतलेली आहे. आणि खास करून अजून एक महत्वाची गोष्ट आहे की शरद पवार हे व्हीलचेअरवर येऊन शपथ घेतली. व्हीलचेअर म्हणजे बघा, एक तारुण्यामध्ये या सभागृहामध्ये आलेले किंवा या राजकारणामध्ये आलेले आज व्हीलचेअरवर सुद्धा तेवढाच हौसला, हिम्मत दाखवत त्या शपथसाठी आले होते. आता यातून आपल्याला काय शिकायचंय काय नाही हा भाग वेगळा राहिला. शरद पवारांचं राजकारण वेगळं राहिलं, पण एकूणच त्या ठिकाणी व्हीलचेअरवर येऊन शपथ घेऊन तिथं काकाने नेमकं काय सिद्ध केलं. आणि ज्योती वाघमारेनं एक जगा वेगळी आणि एक आगळी वेगळी, आतापर्यंत अशी शपथ कुणीच घेतली नाही, अशी एक शपथ घेतली. आणि यातून अनेक पुरोगामित्ववादी काही लोक आहेत यांना चांगली चपराक बसली. आता बघा, शरद पवार यावेळेस खासदार होतील अशा ह्या नव्हत्याच, कारण त्यांचे आमदारही कमी होते आणि ह्या 3 पक्षामध्ये जास्त मनुष्यबळ ही उद्धव ठाकरेंच्या सेनेचं होतं. आणि आदित्य ठाकरेंनी सांगितलं होतं की आमचाच पक्ष या ठिकाणी खासदार देऊ शकतो, म्हणजे प्रियंका मॅडमला. पण त्या ठिकाणी शरद पवारांचे काही इंटरनल खेळ असतील, काही गोष्टी असतील, त्यांचं काही पॉलिटिक्स असेल, यातून त्यांनी एक गोष्ट करून दाखवली. ते दवाखान्यात असताना त्यांनी दवाखान्यामध्ये निवडणूक अधिकाऱ्यांना बोलवून तिचा फॉर्म भरला आणि आता व्हीलचेअरवर येऊन शपथ घेतली. हे जे घडतंय किंवा हे होतंय हे तुम्हाला साधं वाटतंय, पण हे साधं नाही. कारण काकाचं आयुष्यच पूर्ण ह्या कूटनीतीमध्ये गेले आणि काकाने आयुष्यामध्ये काय कमवलं काय नाही कमवलं त्यांचा आपण आताचा पक्ष बघून समजू शकतो. कारण ज्या सुनेला आयुष्यभर हिनवलं, ज्या सुनेला रडवलं, ज्या सुनेला प्रोटेक्ट करायला पाहिजे होतं काकाने, पण प्रोटेक्ट न करता त्यांनी त्या सुनेचा मजाक उडवला ह्या सगळ्या मीडियामध्ये किंवा लोकांसमोर. आणि हयात असताना पुतण्याला सुद्धा अनेक प्रकारे त्यांची विवंचना करायचं काम हे झाले होते. बघा, तुम्हीच विचार करा, एवढ्या पूर्ण हयातीमध्ये असताना, एवढं राजकारण मोठं असताना, एवढ्या गोष्टी असताना अजित पवार हे शेवटपर्यंत 6 वेळेस उपमुख्यमंत्री म्हणून राहिलेत. ते मुख्यमंत्री सुद्धा होऊ शकले नाहीत. याच्या मागचं कारण पाहिलं गेलं कुठंतरी काकांनी अनेक वेळा कॉम्प्रोमाइज हे केलं होतं. जास्त मनुष्यबळ असताना, त्यांचा मुख्यमंत्री बसत असताना त्यांनी फक्त अजित पवार मुख्यमंत्री होईल म्हणून त्यांनी एक उपमुख्यमंत्र्याचं पद त्यांनी घेतलं होतं आणि अनेक वेळा त्यांनी डावललं सुद्धा होतं. मग हे आपल्या इतिहासाकडे पाठीमागे वळून पाहताना आपली जे आपली कारकीर्द होती, ती कारकीर्द पाहत असताना त्या व्हीलचेअरवर जाऊन शपथ घेताना काकाला नेमकं काय वाटलं असावं. काकांना हेच वाटलं असावं की आतापर्यंत मी शपथ घेतोय, आता व्हीलचेअरवर सुद्धा येऊन मी शपथ घेतोय, माझे शब्द लोकांपर्यंत पोहोचतात पण कळत नाहीत. म्हणजे आपण आता चेअरवरती आहोत. म्हणजे दवाखान्यातून भरलेला फॉर्म आणि शपथेला आलेली व्हीलचेअर ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर काका हे खुर्ची सोडू शकत नाहीत. याचा एक गर्भित मित्रांनो अर्थ होतो की जी खुर्ची आहे ह्या खुर्चीचा नाद लय बेकार आहे. कारण ज्याप्रमाणे दादा बोलले होते, लोक हो हे राजकारण लय वंगाळ आहे, हे आता बघून खरं वाटतंय की राजकारण खरंच वंगाळ आहे. तो खुर्चीचा मोह भल्या भल्याला सुटला नाही, तो काकालाही सुटला नाही. आता खुर्चीची वेळ आली आहे बारामतीमधील पोटनिवडणुकीची. यावेळेस काकाने आपले हात वर केलेत, ठाकरेंनी हे वर केलेत. दोघांनी पाठिंबा हा दर्शवलाय ताईला इनडायरेक्टली. पण तिथं काँग्रेसनी आकाश मोरे नावाच्या तिथं एका व्यक्तींना आपली उमेदवारी दिलेली आहे.
आणि त्यानंतर जे दुसरं शपथ होती ते होती ज्योती वाघमारे यांची. ज्योती वाघमारेने सावित्रीबाईचा वेश परिधान करून ते आडवं कुंकू, नऊवारी साडी आणि तो मराठी बाणा, त्यांनी ज्यावेळेस सुरुवातीला शपथीला सुरुवात केली त्यावेळेस त्यांना मध्येच थांबवलं गेलं आणि जे काही आचारसंहिता असते राज्यसभेची त्यानुसार त्यांना शपथ घ्यायला लावली. मग त्यावेळेस त्यांनी शपथ घेतली आणि त्यावेळेस एक गोष्ट समोर आली की त्या खुर्ची करता दादांनी किंवा काकांनी ती खुर्ची मिळवण्यासाठी अनेक प्रकारचे डावपेच आखले, अनेक गोष्टी त्यांनी केल्या आणि ती खुर्ची मिळवली. पण या ठिकाणी एकनाथ शिंदे नावाच्या एका कॉमन मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, त्यांनी एका गरीब कुटुंबातील एका सर्वसाधारण महिलेला ती खुर्ची दिली. त्यामुळे त्यांनी हे पाहू शकले असते की आपले जवळचे कोण आहेत, आपल्या बाजूचे कोण आहेत, आपल्याला कुठून काय फायदा होईल, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी दूर ठेवून फक्त एक चांगली महिला, चांगले नेते ते त्यांनी पुढे आणायचं काम केलं. ह्या दोन्हीही गोष्टी बघितल्या, दोघांमध्ये तफावत तर भरपूर आहे, पण ह्या दोघांच्या शक्ती बघितल्या आजच्या तर दोन गोष्टी यातून कळून आल्या की सामाजिक पक्ष असावा कसा, राजकारण असावं कसं, आणि दुसरी काका ही खुर्चीचा मोह सोडणारच नाहीत आणि बारामतीचं राजकारण ते काय केल्या सोडणार नाहीत. त्यांनी आयुष्यभर वहिनीला बाहेरचे पवार बनले असतील, काही केले असतील, पण आता वेळ आली आहे पोट निवडणुकीची. ही निवडणूक तर माझ्या माहितीस्तव बिनविरोध व्हायला पाहिजे होते, पण त्या ठिकाणी काँग्रेसनं उमेदवार देऊन ती शक्यता सुद्धा मावळून टाकली. आता निवडणूक होणार आहे, पोटनिवडणूक, आणि त्या पोटनिवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंनी सुनेत्रा वहिनी बाजूने फटकेबाजी केली, भाषण केलं आणि एक वाक्य जे ताईचं होतं भाषणातील ते अतिशय महत्वाचं होतं आणि अतिशय गंभीर्य होतं. ते म्हणजे मी त्या म्हणजे माणसाची सून आहे ज्यांनी 4दा 5दा या ठिकाणी मुख्यमंत्री पद भूषवलं. मी त्या माणसाची पत्नी आहे त्यांनी महाराष्ट्राचं 6 वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवलं. आणि जय पार्थ हेच माझे फक्त मुलं नाहीत, तुम्ही सगळे माझं कुटुंब आहात. अशा अनेक भावनिक गोष्टी आहेत त्या डायरेक्टली मतदाराच्या काळजापर्यंत भिडल्या. पण हे सगळं पाहिल्यानंतर काकाचं राजकारण काही असो, पण या ठिकाणी सुनेत्रा वहिनी नक्कीच गेम करणार आणि त्या दोन शक्ती ज्या होत्या त्या 2 शक्तींचं सांगून गेलंयच. आता बारामती ही ठरवणार आहे नेमकं बारामती ही कोणाची आहे. इथं तर मोरे येऊन बसले, समजून जा काकाचं आतापर्यंत राजकारण हे लबाड लांडग्यासारखं होतं. त्यांनी फक्त द्वेषापोटी अजूनही सूड उगवलाय. आता यासाठी काही गोष्टी आहेत, काही करून काकांना त्या ठिकाणी बारामती ही पूर्णपणे उभी करावी लागेल पाठीमाग वहिनीच्या. आता इकडून काय होईल काय नाही हे नंतरचा भाग आहे, पण सध्या तरी काकाचा जो मोह होता तो मोह व्हीलचेअरवर सुद्धा त्या राज्यसभेच्या मैदानापर्यंत घेऊन आला. आज तुमचं काय मत आहे नक्कीच व्यक्त व्हा. व्हिडिओ शेअर करा. नमस्कार.